बॅक टू द न्यू ब्लॉग. सो मी नेहा आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर ठीक आहे, दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आज ऑलमोस्ट ब्लॉग स्टार्ट करायला मला 12-12:30 वाजता आहे. खरं तर ब्लॉग सकाळी स्टार्ट करायचा होता, बट ऊन छान असल्यामुळे घरातली कामं आवरायला लागली आणि जे काही होतं ब्लॉग शूट करायचं ते विसरली मी. तर म्हटलं ठीक आहे, आता आहे ते आपलं ब्लॉग स्टार्ट करू आणि 1-2 गोष्टी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. सो मागच्या 1-2 दिवसामध्ये आपला जो काही लॉंग व्हिडिओ आहे तो येत नव्हता. ती विसर्जन नंतर आपला लॉंग व्हिडिओ आहे तो पोस्ट नाही केला आहे. झालं असं की मायग्रेनचा त्रास बऱ्यापैकी वाढलेला होता. सो या सगळ्या गोष्टी करायला मला कुठेतरी जमत नव्हतं, कारण कंटिन्यू ते एडिटिंग वगैरे करणं आणि मग ते लाईटमध्ये वगैरे येणं बऱ्यापैकी त्रास होतो. सो मी ह्या गोष्टी जरा अवॉइड केल्या, म्हणून जमेल तसं जे काही आपले शॉर्ट व्हिडिओ वगैरे होते ते पोस्ट करत होती. आणि आता भाद्रपदाचं ऊन पडायला सुरुवात झाली आहे. सो विचार चालू आहे की घरातले एक एक कामंसुद्धा जे काही घर आवरायचं आहे ते आवरून घेऊ. आणि आज माझा स्वयंपाक देखील बाकी आहे. सो सकाळी झालं असं ना की मी घरातले जे काही आवरायचं होतं थोडंफार किरकोळ ते आवरायला घेतलं आणि त्यात मग जी काही आपली रोजची कामं असतात ती राहून गेली आहेत. तर ठीक आहे. आणि मे बी तुम्हाला आहे ना बॅकग्राऊंडला खूप आवाज येत असेल, तर जे काही आपलं बाप्पाचं स्टेज वगैरे बनवलं होतं ना त्यांनी, ते आज ते काढायला आले आहेत. सो त्या पत्र्यांचा खूप जास्त आवाज येतोय. तर दिवसभरात अजून पुढे काय करत त्यासुद्धा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. आणि हो, आज जमलं तर जे काय आहे मला छोटी मोठी थोडी क्रॉकरीची शॉपिंगसुद्धा करायला जायचं आहे. इकडे जवळच एक एक्झिबिशन लागलं आहे तिकडे. सो तिकडे जाऊन मी ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर ठीक आहे, आता 12 वाजले आहेत आणि यांनी आज बघूनच काम घेतलं आहे. तर माझं स्वयंपाक वगैरे सुद्धा बनवायचं बाकी आहे. तर काही नाही, आज भाजी पोळी वगैरे काही नाही, साधं सिंपल खिचडीच होणार आहे. तर मी आता पटकन खिचडी करते, कारण भूकसुद्धा भरपूर लागली आहे. आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर 1-2 अशा गोष्टी आहेत ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. सो ब्लॉग स्किप नका करू, नाही तर त्या गोष्टीसुद्धा तुम्ही मिस करणार. आणि येस, ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. तर त्याआधी मी जे काही आपलं खिचडीची तयारी आहे ती करून घेते आणि त्यानंतर मग ब्लॉग स्टार्ट करते. तर ठीक आहे, आज सकाळी उठल्या असं काहीसं काम जे होतं ते आवरायला काढलं होतं. 1 मिनटं. तर ठीक आहे, हे काही चप्पल स्टँड वगैरे होतं जे मी आवरायला काढलं होतं आणि छान आता इकडे मी उन्हात ठेवलं आहे ते. तर 1 मिनटं, मी माझे झाडं पण दाखवते तुम्हाला. होतं काय ना, झाडं बऱ्यापैकी ग्रो व्हायला सुरुवात होत आहे आणि नंतर परत त्यांना काय प्रॉब्लेम होतो आहे काय माहिती, त्यांची ग्रोथ तिथेच थांबते आणि पूर्ण पानं वगैरे गळत आहेत त्या झाडांची. तर ठीक आहे, बघू आता त्यांचं नंतर काय करता येईल ते. इकडे यांचं ऑफिसचं काम वगैरे चालू आहे. मी इकडे लावून घेते हे आधी आणि मग जे काही आहे ते तिकडे जाऊन आपला जो काही ब्लॉग आहे तो स्टार्ट करते. तर ठीक आहे, आता मी इकडे आहे ना खिचडी वगैरे टाकत होती आणि खिचडी वगैरे टाकून झाली माझी. आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. हा मसाल्याचा डब्बा, म्हणजे मला कळत नाही आहे इतक्याही गोष्टी आवरून इतकं खराब कसं होत असतं. सो ठीक आहे, आता मला आज हा मसाल्याचा डब्बासुद्धा क्लीन करायचा आहे. आणि बघू शकताय तुम्ही किचन ओट्यावर पसार. मला बऱ्याच वेळा बोलतात की तुझं घर वगैरे खूप टापटीप असतं, आवरलेलं असतं, पण हे कधीतरी असं पण असतं. सो हे सुद्धा बघून घ्या तुम्ही. सो आता ठीक आहे, जेवण वगैरे करून मला हा मसाल्याचा डब्बासुद्धा आवरायचा आहे छानपैकी. इकडे मी मस्त आपली झणझणीत जी काही खिचडी होती ती केली आहे. आता बघू, आता खिचडी वगैरे झाल्यानंतर जेवण वगैरे करू आणि मग त्यानंतर जे काही आहे हा जो काही दिसतोय तो पसारासुद्धा मस्तपैकी आवरून घेऊ. तर ठीक आहे फ्रेंड्स, माझं जे काही स्वयंपाक होता, स्वयंपाक म्हणजे खिचडी होती ती बनवून झाली आहे. आणि मला खिचडीसोबत आहे ना फरसाण किंवा पापड हे खूप जास्त आवडतं. सो तुम्हीसुद्धा त्यातले आहात का की तुम्हाला खिचडीसोबत फरसाण आवडतं? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ठीक आहे, आता मी आधी जेवण करून घेते. तर ठीक आहे फ्रेंड्स, आता जेवण होतं ते झालं आहे माझं. आणि मी तुम्हाला मगाशीच दाखवलं, मसाल्याचा डब्बा एवढा खराब झालेला होता ना की म्हणजे कितीही वेळा ते क्लीन केलं ना तरी ते घाईघाईत, किंवा कधी काही यांनी जर किचनमध्ये काही बनवायला घेतलं ना तर पूर्ण असं खाली वगैरे पाडून ठेवतात त्या वाटेंच्या आजूबाजूला. म्हणून मग आता जे काही आहे ते किचन आवरण्याआधी मी जो मसाल्याचा डब्बा आहे तो सुद्धा आज क्लीन करून घेते. आणि मी काय करते ना, याच्यात जर वाटींमध्ये जर मसाला वगैरे असेल ना तर माझ्याकडे ते कप केक्सचे किंवा आपण ते प्रसादासाठी वापरतो ना
पेपर बाउल त्या असतात ना त्यांच्यात काढून घेते मी. जे काही आहे ना ते डब्बा वगैरे व्यवस्थित क्लीन करून पुसून घेते आणि मग नंतर ते त्याच्यात परत रिफिल करून देते. होतं असं की बऱ्याच वेळा आहे ना आपले स्वयंपाकाच्या वेळेस आपण मोस्टली ना सकाळी खूप घाई असते, त्यावेळी आहे ना मग पटकन कधी चिकट हातच लागतो किंवा काय, मग पटकन काहीतरी घ्यायला गेलं किंवा काढायला गेलं तर ते खाली ओतू सुद्धा जातं. त्याच्यामुळे ना हा डबा बऱ्यापैकी आहे ना मला 8-15 दिवसात किंवा महिनाभरात मी आहे ना याला, म्हणजे 8-15 दिवसात नाही पण महिनाभरात तरी मी याला आहे ना क्लीन करत असते. सो आता छान असं तो मसाल्याचा डब्बा वगैरे पण धुवून घेते, पुसून घेते आणि इकडे जे काही माझे किचनचे आमचे जेवणाचे भांडे वगैरे होते ते पण आवरून घेते. आणि चहाची पातेली जी आहे ना ज्यात मी चहा ठेवते किंवा पाणी गरम करते, तर ती ऑलमोस्ट 2-3 दिवसात आहे ना मला भैया पावडर लावून वगैरे क्लीन करावी लागते, कारण ती तांब्याची येते म्हणून ती पटकन अशी खराब पण होते. सो आता आज आहे ना किचनची थोडी डीप क्लिनिंग पण करून घ्यायची आहे मला, कारण मागच्या काही दिवसात आहे ना 8-1 दिवसापासून मला बऱ्यापैकी मायग्रेनचा त्रास खूप जास्त होत होता, म्हणून मी पटकन झालं तसं आवरून घ्यायची आणि मग होतच नव्हत्या माझ्याकडून त्या गोष्टी, म्हणून घराकडेही थोडं दुर्लक्ष झालं होतं. सो म्हटलं आज जे काही आहे ते सर्व व्यवस्थित आवरून घेऊ आणि त्या गोष्टीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करून. होतं असं की बाकी गोष्टींमध्ये एवढं आवरलं नाही आवरलं एवढा फरक नाही जाणवून येत, पण मग किचनकडे 2 दिवसही जर दुर्लक्ष झालं ना तर बऱ्यापैकी किचन हा खराब होऊन जातो, कारण तेलकट चिकट वगैरे डाग असतात किंवा आपले हात इकडे तिकडे लागत असतात. म्हणून आता जेवण वगैरे झाल्यानंतर माझी भांडी वगैरे तर आवरून झाली होती, पण मग मी हॉलमध्ये एक पॉट ठेवलेला होता, तर त्याच्यातलं पण जे काही मनी प्लांट होतं ना तर त्याचं पाणी मी 8 दिवसात 15 दिवसात त्यांना चेंज करून, त्याचे जे रूट्स असतात ना ते पण थोडे काळपट वगैरे पडून जातात, म्हणून मग मी ते पण क्लीन करून घेते. आणि ऑलमोस्ट आता ह्या पॉटला तर मी 2-1 महिन्यापासून क्लीन केलेलं नव्हतं, सो विचार केला की किचन आवरतेच आहे तर ह्यासुद्धा गोष्टी क्लीन करून घेऊ. आणि होतं ना त्या पानांवर बऱ्यापैकी इकडे समोरच कन्स्ट्रक्शन्स वगैरे चालू आहेत म्हणून भरपूर अशी धूळ येते, मग त्या पानांवर पण ती धूळ चिटकून वगैरे राहते आणि मग तेवढे टवटवीत किंवा फ्रेश नाही वाटत, म्हणून मग ते जे काही पानं वगैरे असतात ना ते पण मी छान असं स्वच्छ पाण्याने वगैरे धुवून घेते. आणि बघा पॉट, म्हणजे मी आहे ना त्या पॉटला खाली होल आहे तर त्याची प्लेट नाही आहे माझ्याकडे, मग मी आहे ना काय केलं की जी आपली एक प्लास्टिकची बरणी होती ना ती त्याच्यात टाकून मग हे प्लांट मी त्याच्यात अरेंज केलं आहे. तर छान असं ते पॉट वगैरे क्लीन करून झालं, पण नंतर हे जे प्लांटर्स आहेत मी स्वतःच पेंट केलेले आहेत ते, आणि मी माझ्या एका ब्लॉगमध्ये ते शेअर पण केलेले आहेत. सो त्याच्यातही म्हणजे मी ना मनी प्लांटची अगदी 2-2, 3-3 पानं असलेली अशी स्टीम तोडून टाकून दिली होती, पण ते बऱ्यापैकी मस्त छान वाढत आहेत. आणि मला झाडं वगैरे लावायला खूप आवडतं, पण ती गोष्ट वेगळी आहे की बाहेरची झाडं माझी व्यवस्थित ग्रोथ करत नाही आहे. तर ठीक आहे, ह्या ज्या काचेच्या बॉटल्स आहेत ना तर त्यांना मी जे काही आपला ॲक्रेलिक कलर होता ना तो पेंट केलेला आहे, म्हणून याला जर पाणी लागलं ना तर ते लगेच त्याची पापडी येते वरती अशी, म्हणून मी ह्या बॉटल्स तर नाही क्लीन करणार, वरून आतमध्ये थोडं पाणी टाकून थोडं हलवून वगैरे क्लीन करून घेईल त्या. आणि याच्यात पण जे काही मनी प्लांट होते ते सुद्धा क्लीन करून घेईल, त्यांचे जे रूट्स होते वाढलेले एक्स्ट्राचे किंवा ते थोडे ना काळपट पडून जातात आणि मग ते व्यवस्थित ग्रोथ करत नाही ते मनी प्लांट वगैरे, सो ते सुद्धा क्लीन करून घेते. आणि हे जे छोटं कंटेनर आहे ना हे पण माझं एक कॉस्मेटिक्स प्रोडक्ट होतं त्याच्यात, सो मला ते खूप आवडलेलं, सो मी ते सुद्धा घरच्या घरी कलर करून मग त्याच्यात हे प्लांटर्स वगैरे ठेवलेले आहेत. तर ठीक आहे, अशी काही जे काही आपले प्लांटर्स होते किंवा तो पॉट क्लीन करायचा होता ते क्लीन करून झालं. त्यानंतर माझं किचनवरचं पण आवरून झालेलं होतं आणि हे जे आहे ना आपलं डिशवॉशर ठेवायचं हे पण मी इथूनच घेतलेलं होतं ऑफलाईन, सो छान आहे हे. तुम्ही पण तुमच्या घरी ह्या गोष्टी ऑनलाईन पण मिळून जातात, सो तुम्ही सुद्धा हे मागवू शकतायत, म्हणजे बऱ्यापैकी हवं तितकंच लिक्विड बाहेर येतं आणि छान असतं ते, दिसायला पण अट्रॅक्टिव्ह वाटतं किचनवर. त्यानंतर मी जे काही आपलं स्पंज असतो किंवा कापड असतं, जे काही गालाचे कापड असतात ते वगैरे क्लीन करून घेतलं. आणि अशा पद्धतीने किचनची मी बऱ्यापैकी थोडी वरच्यावर का असे ना पण आज डीप क्लिनिंग करून घेतली आहे, कारण आता पुढे परत आपला जो काही भाद्रपदचा महिना आहे त्यात आपण सगळेजण घरं वगैरे आवरत असतो, सो त्यावेळी मला परत एक वेळा डीप क्लिनिंग म्हणजे जे काही ट्रॉलीज वगैरे आहे ते सर्व क्लीन करावंच लागणार आहे. सो आता मी जेवढं होतं वरच्यावर तेवढं करून घेतलं. त्यानंतर जो काही कचरा वगैरे होता तो बाहेर ठेवून दिला, कारण ते मनी प्लांटचे ना बऱ्यापैकी रूट्स निघालेले होते खराब, सो ते पण एका कॅरीबॅगमध्ये टाकून दिला. त्यानंतर माझा जो काही गॅस वगैरे होता तो पुसून घेतला. आणि अशा काही पद्धतीने माझी क्लिनिंग करायला आज खरं तर मला 3 वाजले, बऱ्यापैकी लेट झालं होतं, कारण सकाळी मी जे काही ते शू रॅक वगैरे होती ते क्लीन करत बसले. नंतर बाहेरचं पण मी थोडं पॅसेज आहे ॲक्च्युली ते हाऊसकीपिंगवाले वगैरे येत असतात ते क्लीन करायला, पण मग मी जेवढं आपल्या दारासमोरचं आहे तेवढं मी क्लीन करून वगैरे ते स्टँड वगैरे पण धुवायचं होतं, सो धुवून हे सगळ्या गोष्टी त्या करत बसली, म्हणून माझ्या इकडे आज ज्या काही रोजच्या गोष्टींना बऱ्यापैकी लेट झालेलं होतं. सो असं काहीच होतं. माझं आवरून झाल्यानंतर किचन जे
तुमच्यासोबत शेअर करते मी. म्हणजे खरं तर आहे ना, घराला थोडी जरी अशी रोजच्या रोज क्लिनिंग केली ना, तर आठवड्यातून किंवा महिनाभरातून 6 महिन्यातून खूप जास्त वेगळा वेळ द्यायची गरज पडत नाही. रोजच्या रोज अगदी जमेल इतक्या या छोट्या छोट्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली ना, की मसाल्याचा डब्बा किंवा तेलाची बरणी, मिठाची बरणी ह्या रोजच्या रोज पुसून ठेवलं किंवा किचनची जी मागची स्टाईल असते ती पुसून ठेवली, नंतर आपलं जे सिंक असतं ते व्यवस्थित घासून क्लीन करून ठेवलं, तर आपल्याला या गोष्टींसाठी ना वेगळा वेळ द्यावा लागत नाही. म्हणून ठीक आहे, अशा काहीशा गोष्टी आहेत ज्या मी रोजच्या रोज करत असते. आणि बघा, अगदी थोडंच पाण्यातून काढल्यानंतर सुद्धा हे मनी प्लांट किती टवटवीत दिसतं आहे. तर ठीक आहे फ्रेंड्स, आता अराऊंड 5-5:30 झाले आहे. दुपारी आवरून झाल्यानंतर जरा वेळ आराम केला आणि जे काय आपलं मसाल्याचा डब्बा धुवून ठेवला होता त्याच्यातलं पाणी ड्रेप आउट झालेलं आहे. सो विचार केला की आता कॉटनच्या कपड्याने छान असं मस्त त्याला पुसून घेऊ, कोरडं करकरीत करून घेऊ. म्हणजे जो काय आपण मसाला टाकतो ना, तर तो खराब होत नाही. म्हणून मसाल्याचा डब्बा किंवा मसाल्यात तुम्ही ज्या कुठल्या गोष्टींमध्ये स्टोअर करत असणार तो एक काळजी घ्यावी की तो नेहमी कोरडा असेल, त्यात पाणी वगैरे जाणार नाही किंवा पाण्याचा हात लागणार नाही. तर मी आता तेच इकडे जो काही मसाल्याचा डब्बा होता किंवा ज्या काही वाट्या होत्या, स्पून होते छोटे छोटे 2, तर ते छान असं कॉटनच्या रुमालने किंवा आपल्याकडे कुठलाही कॉटनचा कपडा असताना आपण त्याच्याने स्वच्छ पुसून घेऊ शकतो. तर मी तेच करते. नंतर मी जे काही मसाले होते ते वरती डब्यामध्ये होते, सो ते सुद्धा खाली काढून घेतले. कारण होतं काय ना, की मला जे जे मसाले लागतात ना पटकन, असं गरम मसाला किंवा लाल चटणी, हे मी एका वेगळ्या डब्यात खाली काढून ठेवले आहेत. पण हळद वगैरे मोस्टली जास्त लागत नसल्यामुळे ते वरच्याच डब्यांमध्ये आहे. सो त्यासुद्धा गोष्टी मी खाली काढून घेतल्या. आणि नंतर जे काही होतं ते आपलं हळद आणि धणे जिरे पूड ती उरलेली होती थोडी पेपर बाउलमध्ये, सो ती आधी रिफिल करून घेतली. आणि मग जे काही मसाले होते ते बाकीचे वरून लागणारे होते तेव्हा वरून काढले. आणि जे काही खालीच होते जे मी स्पेअरमध्ये काढून ठेवते ते सगळे अशा पद्धतीने रिफिल करून घेतले. आणि छान असा मसाल्याचा डब्बा माझा आज ऑर्गनाईज करून झाला आहे किंवा क्लीन करून झाला आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे, म्हणजे थोडं जरी आवरलं ना तरी गोष्टी खूप छान आणि ॲट्रॅक्टिव्ह वाटतात. आणि तुम्हीसुद्धा जर अशाच काही गोष्टी करत असणार घरात छोट्या मोठ्या किचनसाठी किंवा क्लिनिंगसाठी, तर त्यासुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर ठीक आहे फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. कारण रात्री जेवण वगैरे बऱ्यापैकी लेट झालेलं, कारण इव्हिनिंगला हॉस्पिटलला गेलो होतो म्हणून. जर तुम्ही आजचा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.